छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती रोहिदास सत्यशोधक समाजाच्या वतीने आपण गेल्या 30 वर्षापासून सातत्याने करत आहोत. गेल्या 5-6 वर्षापासून सरांनी अभियान ठेवलेलं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की माझी जयंती नाही केली तरी चालेल, परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही सणाप्रमाणे साजरी करा. कारण त्यांनी या देशातील दलित, शोषित, पीडित, कष्टकरी लोकांना समतेची, न्यायाची वाटून दिली. म्हणून यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा या आदेशाप्रमाणे चळवळीनं संपूर्ण राज्यामध्ये त्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मंडळीने कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यातलाच एक भाग आज इथे जयंती. गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी कोण कोण उपस्थित होते? या ठिकाणी चळवळीचे प्रदेश सचिव आहेत CM रमेश, जिल्हा संयोजक आहेत आपले स्वाती लोखंडे, गजानन काटोलजी आहेत आणि ही जी मंडळी आहे बाकी आमचे भावस्करजी हे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. तत्पर्यंतचे ज्येष्ठ पदाधिकारी PC वाडेकरजी हे पहिले अध्यक्ष आहेत. जेव्हा मान्यवर साहेब काशीरामजींना आपण 7 मार्च 1999ला एकनाथ रंगमंदिरामध्ये 1 लाख रुपये गौरव निधी दिला आणि बहुजन समाजरत्न पुरस्कार दिला, त्यावेळेला ते कोषाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आपले गव्हाळे साहेब आहेत, ते निगर्जित आहेत, कांबरेजी आहेत, गतकने साहेब पडद्याआडचे महत्त्वाचे सगळे कलाकार आहेत, जे काटवे बन्सल साहेब आहेत. बन्सल साहेबांच्या वडिलांचं या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे. कारण स्टेजवरती त्यांचे वडील काशीराम साहेबांच्या बरोबर स्टेजवरती होते. तीच परंपरा त्यांनी पुढे ठेवली आहे. आमचे बनसोडे साहेब या चळवळीचं पेबॅक टू द सोसायटी म्हणून दरमहा काहीतरी देणं असतं. म्हणून बनसोडे साहेब आजही 1 रुपया दर वर्षाला 1 रुपयाप्रमाणे चळवळीला देत असतात. ते आरोग्य बनसोडे साहेब, ते संतोषरावजी लोखंडे, ते वाडेकरजी, जहान कोयनी गावाला तुंडे गोष्टी त्यांच्या आईवडिलांनी पंढरपूरला गेल्यानंतर जे मावंदे देत होते त्या मावंद्यांच्या बदल्यामध्ये त्यांनी कीर्तिमंगल कार्यालयामध्ये 3 दिवसीय शिबिर घेतलं होतं. त्यावेळेला 2 टाईमचं जेवण त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं होतं. त्यांचे आईवडील म्हणजे कष्टकरी माणसं, त्याच्याकडे धनाढ्य नव्हते. आणि आमचे जाधव साहेब संपूर्ण ऑल इन वन कष्टकरी या विचारधारेचे. तर या विचारधारेनं हा विचार आहे की राजर्षी शाहू महाराजांचाच नाही, फुले शाहू आंबेडकरांचा, काशीरामांचा विचार हा समाजामध्ये पोहोचवावा, त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांची ओळख होईल. कारण येणारी पिढी कधी ओळखेल? त्यांना जर आपण कार्यक्रम आणले, त्यांच्यामध्ये जर या विचारधारा केली तर ती नाही. तर मी मगाशी म्हटलं ना, उत्तर प्रदेशामध्ये साहेब कार्यक्रम घ्यायचे, कार्यकर्त्यांना विचारायचे की भाई कहाँ तक आ गया कार्यक्रम, तर कार्यकर्ते सांगायचे साहब 2 फोटो आ गए, पायवाला फोटो आ गए, एक फेटेवाला फोटो आ गए, एक फेटेवाला बाकी आहे. त्यांना नाव माहिती नव्हतं.